Hello everyone. In standard 11th subject biology, topic number 2, systematics of living organisms. In this topic, in today's video, we are going to discuss here about kingdom fungi. Here, fourth kingdom, that is a kingdom fungi. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण किंगडम फंगी याविषयी माहिती घेणार आहोत. किंगडम प्लांटी हा आपण टॉपिक नंबर 3 मध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यामुळे आपण चौथा किंगडम आज शिकूया. यामध्ये किंगडम फंगी याचा समावेश आहे, चौथा किंगडम, आणि याचे कॅरेक्टरिस्टिक आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, किंगडम फंगी दीज आर यूकॅरियोटिक. आता फंगस हे यूकॅरियोटिक आहे, म्हणजेच किंगडम फंगी हे यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे की ज्याच्यामध्ये यूकॅरियोटिक मीन्स हियर ऑल सेल ऑर्गेनेलीज आर वेल डेव्हलप्ड. देन हेटेरोट्रॉप्स. हेटेरोट्रॉप्स मीन्स हे परपोषी आहेत, म्हणजे हे इतर अन्न घटकांवर, इतर ऑर्गॅनिक सबस्टन्सवरती अवलंबून असतात. मीन्स दे cannot prepare their own food material and therefore fungus are born on other organic food material and therefore kingdom fungi is a heterotrophic in nature showing extracellular digestion. म्हणजे याच्यामधून एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन, म्हणजेच एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन हा परपोषी असल्यामुळे आपल्याला हा एक्स्ट्रासेल्युलर डायजेशन हे फंगस दाखवत असतात. दे आर फाउंड इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. फंगस जे असतात ते कुठं आपल्याला दिसतात, तर वॉर्म जिथं उबदार हवा आहे, उबदार जागा आहे, आणि ह्युमिड म्हणजे जिथं जास्त आर्द्रता आहे अशा ठिकाणी काय होतात की फंगस जास्त वाढतात. दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर और मेड अप ऑफ लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड हायपी. तर हे फंगस जे आहे हे एक तर ते युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी असू शकतात, किंवा याचं जे बॉडी आहे ते लॉंग थ्रेड लाईक म्हणजे लांबट, आणि थ्रेड लाईक म्हणजे पूर्णपणे तंतूसारखे हे स्ट्रक्चर याचं असतं. त्या तंतूसारखे त्याचे जे काय स्ट्रक्चर आहे त्यालाच आपण काय म्हणतो, बायोलॉजीच्या भाषेमध्ये त्यालाच आपण हायपी असं म्हणतो. लार्ज फंगी म्हणजे खूप मोठे फंगस जे असतात, सच ॲज अ मशरूम, त्यालाच आपण मशरूम म्हणतो. हॅव अ कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल. मशरूममध्ये आपण पाहिलं तर सेलची संख्या म्हणजे ज्या पेशी आहेत त्या कॉम्पॅक्ट एकाच ठिकाणी गोळा झालेले असतात आणि त्यामध्ये कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता ह्या फंगसमधले जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत, हे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये प्रोटोप्लास्ट आहे विथ मेनी न्यूक्लियाय. ह्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स हॅव अ प्रोटोप्लास्ट विथ मेनी न्यूक्लियाय. म्हणजे यातले जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत यांच्यामध्ये प्रोटोप्लास्टमध्ये अनेक न्यूक्लियस असतात. म्हणजे यातले जे एकपेशीय आहेत, ह्या एकपेशीय फंगसमध्ये अनेक न्यूक्लियस असतात. त्याच्या प्रोटोप्लास्टमध्ये अनेक न्यूक्लियस आहेत, म्हणून आपण याचं एक्झाम्पल आहे रायझोपस. आणखीन सॅक्रोमायसिस. ईस्ट. ईस्ट म्हणजे किण्व. हे किण्व हे जे आहे हे मात्र युनिसेल्युलर फंगस आहे, म्हणजे ईस्ट हे युनिसेल्युलर फंगस म्हणून आपण याला ओळखतो. देन नेक्स्ट इज here the characteristics of fungus are filamentous fungus consist of a body called a mycelium. ज्या फंगसला अनेक फिलामेंट असतात, म्हणजे आपण त्याला म्हणतो फिलामेंटस फंगाय कन्सिस्ट ऑफ अ बॉडी कॉल्ड अ मायसेलियम. त्याच्या बॉडीला आपण मायसेलियम म्हणतो. इन विच हायपी आर प्रेझेंट. कारण त्याच्यामध्ये काय आहेत, हायपी. म्हणजे त्याच्यामध्ये हायपी याचा अर्थ की याच्यामध्ये आपल्याला फिलामेंटस फंगसमध्ये हायपी असतात. द हायपी मे बी विथ सेप्टा और विदाउट सेप्टा. हायपी जे आहेत त्याच्यामध्ये काही हायपींना सेप्टा असतो आणि काहींना सेप्टा नसतो.
म्हणजे सेप्टा असेल तर त्याला विथ सेप्टा म्हणतो, सेप्टा नसेल तर त्याला विदाउट सेप्टा असं म्हणतात. दे मे बी युनी ऑर मल्टीन्यूक्लिएट. हे एक तर युनी म्हणजे एकच न्यूक्लियसचे असू शकतात किंवा मल्टीन्यूक्लिएट मीन्स अनेक न्यूक्लियस त्याच्यामध्ये असू शकतात. दी नॉन सेप्टेट मल्टीन्यूक्लिएटेड हायपी आर कॉल्ड सिनोसायटिक हायपी. म्हणजे जे हायपी हे नॉन सेप्टेट आहेत म्हणजे ज्याला सेप्टा नाही आहे पण मल्टीन्यूक्लिएट आहेत, अशा हायपींना सिनोसायटिक हायपी असं म्हणतात. देन द सेल वॉल. फंगसचं जी सेल वॉल आहे, सेल वॉल इट इज द आउटर मोस्ट लेयर ऑफ द सेल. सेल वॉल ऑफ इन फंगस इज कंपोज्ड ऑफ कायटिन. ही सेल वॉल कशाने बनलेली असते? कायटिनने बनलेलं आहे. कायटिन अँड अ पॉलिसॅकॅराइड किंवा एका पॉलिसॅकॅराइड म्हणजेच हा कार्बोहायड्रेट घटकनं किंवा फंगल सेल्युलोजनं बनलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सेल्युलोज असल्यामुळं त्याला आपण फंगल सेल्युलोज असं म्हणत असतो. देन द फंगाय एक्झिबिट हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक मोड ऑफ न्यूट्रिशन. हेटेरोट्रॉफिक याचा अर्थ आहे परजीवी. मीन्स दे आर पॅरासाइटिक इन नेचर. They cannot prepare their own food material and because of this the fungi exhibit heterotrophic mode of nutrition. Mostly they are saprophytic. जास्तीत जास्त हे सॅप्रोफायटिक इन नेचर असतात. सॅप्रोफायटिक मीन्स दे आर डिपेंड ऑन दे कॅन फीड ऑन डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियल. म्हणजे जे मेलेले प्राणी असतात त्यांना खाणारे म्हणून त्यांना सॅप्रोफायटिक मृतोपजीवी असं आपण यांना म्हणतो, मृतोपजीवी. सम आर पॅरासायटिक ऑर प्रिडेटर्स. यातले काही पॅरासायटिक असतात आणि काही पॅरासायटिक म्हणजे परजीवी ऑर प्रिडेटर्स. प्रिडेटर्स म्हणजे काही यातले भक्षक पण आहेत. म्हणजे काही इतरांवर अवलंबून आहेत म्हणून ते पॅरासायटिक आहेत किंवा काही यातले भक्षक पण आहेत म्हणून त्यांना प्रिडेटर्स म्हटलेलं आहे. दे रिप्रोड्यूस सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. फंगस जे आहेत तर ते दोन्ही प्रकारचं प्रजनन दाखवतात. म्हणजे लैंगिक प्रजनन, सेक्शुअली मीन्स लैंगिक प्रजनन म्हणजेच त्याच्यामध्ये मेल सेक्स सेल फिमेल सेक्स सेलच्या दोन्हीच्या समायोजनाने जे रिप्रोडक्शन होतं ते सेक्शुअली. अँड असेक्शुअली मीन्स अलैंगिक प्रजनन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच पॅरेंट प्रेझेंट असतो. या पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन सुद्धा त्यामध्ये दिसून येतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते फ्रॅगमेंटेशन या मेथडनं दिसून येतं. फ्रॅगमेंटेशन या शब्दाचाच अर्थ आहे फ्रॅगमेंटेशन म्हणजे खंडीभवन. म्हणजे यातलं असेक्शुअल रिप्रोडक्शन हे खंडीभवनाने म्हणजे त्याचे तुकडे केले आपण तर त्याचा प्रत्येक तुकडा पुन्हा ॲज अ पूर्णपणे पूर्णपणे फंगस सारखा वाढत असतो आणि म्हणून त्याला फ्रॅगमेंटेशन म्हटलेलं आहे. फ्युजन म्हणजे इथं दोन फंगस फ्युजन म्हणजे एकमेकांमध्ये फ्यूज होऊन आणि बडिंग हे कलिकायन पद्धतीनं या तिन्ही मेथडनं असेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला फंगसमध्ये दिसून येतं. सम फंगाय आर सिम्बायोटिक म्हणजे काही फंगसमध्ये मात्र सिम्बायोटिक असोसिएशन दिसून येतं. आयदर लिव्ह विथ अल्गी. एक तर ते शेवाळाबरोबर राहू शकतात ॲज अ लायकेन्स म्हणजे ते शेवाळाबरोबर सुद्धा फंगस वाढू शकतात. मग त्याचं एक्झाम्पल आहे लायकेन्स आणि त्यालाच आपण म्हणायचं आहे मायकोरायझा. इन असोसिएशन विथ रूट्स ऑफ हायर प्लांट्स म्हणजे हे इतर अल्गी बरोबर सुद्धा म्हणजे हे फंगस बुरशी आणि अल्गी एकत्र होऊन त्याच्यापासून लायकेन्स तयार होतात आणि म्हणून त्यांना आपण मायकोरायझा म्हणतो. इन असोसिएशन विथ रूट्स ऑफ हायर प्लांट्स म्हणजे हा काय वनस्पती ज्या आहेत मोठ्या वनस्पती ज्या आहेत डेव्हलप्ड वनस्पतींच्या मुळांमध्ये त्यांच्या सानिध्यामध्ये हे अल्गी सोबत सुद्धा ह्या फंगस वाढू शकतात आणि म्हणून यांना आपण म्हटलेलं आहे की देअर असोसिएशन इज विथ अल्गी अँड देअरफॉर दीज आर फॉर एक्झाम्पल मायकोरायझा ऑर लायकेन्स. देन दे आर युजफुल ॲज वेल ॲज हार्मफुल. फंगस ज्या असतात ते काही फंगस हे युजफुल असतात आणि काही हार्मफुल पण असतात. म्हणजे काही उपयोगी आहेत आणि काही मात्र काही उपद्रवी पण आहेत. म्हणजे त्याच्यापासून काही म्हणजे ॲक्च्युली हार्मफुल म्हणजे ते उपद्रवी आहेत आणि त्यामुळं मशरूम्स आर कन्झ्युम्ड ॲज अ फूड. आता मशरूम
हे सुद्धा काय फंगसच आहे. पण मशरूम हे काय आहे, फूड म्हणून त्याचा वापर केला जातो, कन्झ्युम्ड ॲज अ फूड. ईस्ट इज यूज्ड, आता ईस्ट हे सुद्धा फंगस आहे. ईस्ट म्हणजे किण्व, की ज्याचा उपयोग आज आपण बेकरी प्रॉडक्ट्समध्ये आणि ब्रिवरीजमध्ये, बेकरीचे सगळे पदार्थ हे ईस्ट या फंगसच्या सहाय्याने तयार केले जातात. म्हणून बेकरी आणि ब्रिवरीजमध्ये आपल्याला ईस्ट हा काय केला जातो, वापरला जातो. आणि म्हणून ईस्ट हे फंगस असून देखील ते कन्झ्युम केलं जातं. त्यानंतर पेनिसिलियम हे सुद्धा फंगस आहे, की अ फंगस इज अ वेल नोन अँटीबायोटिक प्रोडक्शन. आता पेनिसिलियम हे अतिशय महत्त्वाचं असं अँटीबायोटिक आहे, की ज्याचा उपयोग आपण अनेक रोग दूर करण्यासाठी करतो. देन हे झाले फंगसचे उपयोग. आता काही हार्मफुल फंगस सुद्धा आहेत. त्यामध्ये हार्मफुल फंगाय कॉज डिसीजेस, काही उपद्रवी फंगस पण आहेत, मग त्याच्यामुळे रोग निर्माण होतात. हे रोग वनस्पतींमध्ये पण दिसून येतात आणि ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांमध्ये पण दिसून येतात. फॉर एक्झाम्पल पक्सिनिया, म्हणजे पक्सिनिया हा डिसीज आहे की जो फंगसमुळं घडून येतो. द फंगी आर फर्दर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर. आता हे जे फंगस आहे हे त्याच्या स्ट्रक्चर म्हणजे त्याचं रचना, त्याचं मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन म्हणजे त्याच्यामध्ये स्पोर्स कसे निर्माण होतात आणि त्याचे फ्रुटिंग बॉडीज जे आहेत त्या फ्रुटिंग बॉडीजनुसार त्या फंगसचे एकूण म्हणजे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण हे एकूण त्याचे फंगसचे वर्गीकरण त्याच्या स्ट्रक्चरनुसार आणि त्याच्या मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन आणि त्याच्या फ्रुटिंग बॉडीजनुसार फायकोमायसिटीस, अस्कोमायसिटीस, बेसिडिओमायसिटीस आणि ड्यूटेरिओमायसिटीस असे एकूण त्याचे 4 प्रकार पडतात. आता ह्या फंगसचे जे प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार आहे फायकोमायसिटीस. फायकोमायसिटीस ह्या फंगसचा जो प्रकार आहे त्याचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे. हे जे एक्झाम्पल आहे हे म्युकरचं आहे. म्युकर म्हणजेच खोबऱ्यामध्ये वगैरे वाढणारी जी बुरशी असते तिला आपण म्युकर म्हणतो. ह्या म्युकरचं जे स्ट्रक्चर आहे आपल्यासमोर हे स्ट्रक्चर दिसतंय. ह्या स्ट्रक्चरमध्ये पहा इथं आपल्याला स्पोरॅन्जियम म्हणजे हा स्पोरॅन्जियम आहे, ह्याच्यामध्ये भरपूर स्पोर्स असतात. हे फुटल्यानंतर हेच स्पोर्स जिथं जिथं डिस्पर्स होतात तिथून पुन्हा याची वाढ होते. असेक्शुअल रिप्रोडक्शन पद्धतीने हे वाढतं. हे स्पोरॅन्जिओफोर आहे आणि हे त्याचे काय हायफा, हे त्याचा हायफा आहे. या पद्धतीनं हा म्युकर जो आहे तो काय फायकोमायसिटीस या ग्रुपमध्ये येतो. दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज अ अल्गल फंगी. याला कॉमनली अल्गल फंगी म्हणजे बुरशी, ही बुरशीच आहे पण हिला अल्गीशी रिलेटेड असल्यामुळं अल्गल फंगी असं म्हटलेलं आहे. मायसेलियम इज अ मेडअप ऑफ असेप्टेट सिनोसायटिक हायपी. ह्याचा मायसेलियम जो आहे तो असेप्टेट आहे म्हणजे विदाऊट सेप्टा. सिनोसायटिक हायपी हा तयार सिनोसायटिक हायपी याला म्हटलेला आहे. दे आर कॉमनली ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट्स. हा जनरली आपल्याला मॉइस्ट म्हणजे ओलसर जागी जिथं ओलसरपणा जास्त असतो, डॅम्प हॅबिटॅटमध्ये म्हणजे जिथं दलदलीचा भाग आहे किंवा ओलसर भाग आहे तिथं हे जास्त वाढतात. ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे जिथं कुजलेले सेंद्रिय घटक असतात अशा कुजलेल्या सेंद्रिय घटकांवरती सुद्धा हे फायकोमायसिटीस खूप वाढतात. त्यानंतर ॲक्वॅटिक हॅबिटॅट्समध्ये म्हणजे जलीय अशा वातावरणामध्ये अशा वस्तीस्थानांमध्ये सुद्धा हे जास्त वाढतात. अँड ॲज अ पॅरासाइट्स ऑन प्लांट्स. आणि हे जे फायकोमायसिटीज आहेत हे फायकोमायसिटीज हे इतर वनस्पतींवर पॅरासाइट म्हणजेच परजीवी म्हणून सुद्धा हे वाढत असतात. याचं एक्झाम्पल आहे म्युकर. आत्ताच आपण म्युकरची आकृती पाहिलेली आहे. त्यानंतर रायझोपस, ब्रेड मोल्ड म्हणजे ब्रेडवरती वाढणारा हा रायझोपस म्हणजे भाकरीवरती ब्रेडवरती वाढणारा हा जो बुरशी असते त्याला आपण रायझोपस म्हणतो. त्यानंतर अल्बिगो पॅरासायटिक फंगस ऑन मस्टर्ड म्हणजे मोहरीच्या झाडावरती हे पॅरासायटिक फंगस म्हणून अल्बिगो हा फायकोमायसिटीस वाढत असतो. देन नेक्स्ट इज अ सेकंड अस्कोमायसिटीज. हिअर अस्कोमायसिटीज सेकंड पार्ट. आता अस्कोमायसिटीज जे आहेत दे आर फॉर्म्ड इनसाइड द फ्रुटिंग बॉडी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं अस्कोमायसिटीज
यालाच आपण सॅक फंगी असं म्हणतो. बघा, याला आपण काय म्हणणार आहे, सॅक फंगी. कारण दे आर फॉर्मड इनसाइड द फ्रुटिंग बॉडी. याचे जे फ्रुटिंग बॉडीज आहेत त्याच्या आत हे वाढत असतात ॲस्कोमायसिटीज. म्हणजे हे बुरशी आहे पण ती फ्रुटिंग बॉडीच्या आत वाढते आणि म्हणून याला सॅक फंगी असं पण म्हणतात. दीज फंगी आर मोस्टली मल्टीसेल्युलर. हे जे फंगस आहे हे मोस्टली मल्टीसेल्युलर आहे, बहुपेशीय आहे. रेअरली युनिसेल्युलर. आणि काही वेळेला आपल्याला दुर्मिळ अवस्थेमध्ये हे युनिसेल्युलर पण आहे. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय पण आहे. युनिसेल्युलर व्हरायटीज इन्क्लूड ईस्ट. याच्यामध्ये ईस्टचा पण समावेश आहे, म्हणजे किनवाचा पण समावेश आहे. द हायपी आर ब्रांचड. याच्यातले जे हायपी असतात ते ब्रांचड आहेत, म्हणजे त्याला अनेक फांद्या फुटलेल्या असतात आणि सेप्टेट आहे, म्हणजे विथ सेप्ट आहे. सॅक फंगी कॅन बी. हे सॅक फंगी म्हणून आपण याला म्हणतो ॲस्कोमायसिटीज. हे शक्यतो डिकम्पोजर्स असतात. डिकम्पोजर्स म्हणजे कुजवणारे, म्हणजे सेंद्रिय घटकांवर वाढतात म्हणून ते डिकेइंग डेड ऑर्गॅनिक मॅटरला कुजवणारे असतात, म्हणून त्याला डिकम्पोजर्स म्हणायचं. शिवाय हे पॅरासाइट्स असतात, परजीवी असतात किंवा कोप्रोफिलस असतात. कोप्रोफिलस या शब्दाचाच अर्थ आहे ग्रो ऑन डंग. म्हणजे कॅटल्स, जनावरांचं जे विष्ठ आहे, शेण आहे, त्या शेणावरती वाढू शकतात आणि म्हणून ग्रो ऑन डंग म्हणजेच विष्ठेवरती, जनावरांच्या विष्ठेवरती म्हणजे शेणावरती हे सहज वाढत असतात. त्यांना कोप्रोफिलस असं आपण म्हणतो. नेक्स्ट, मोरेल्स अँड ट्रफल्स आर व्हरायटीज ऑफ सॅक फंगी. आता ह्या सॅक फंगीचे जे एक्झाम्पल आपल्याला इथं समोर आहेत ते म्हणजे मोरेल्स और ट्रफल्स आर व्हरायटीज ऑफ सॅक फंगी दॅट आर कन्झ्युम्ड ॲज अ डेलिकेसीज. म्हणजे यातले ॲस्कोमायसिटीजमध्ये जे मोरेल्स आणि ट्रफल्स आहे त्याला आपण हे सॅक फंगीचेच व्हरायटी आहे की ज्याचा उपयोग आपण ते खाण्यासाठी सुद्धा केली जातात आणि म्हणून त्याला डेलिकेसीजमध्ये म्हणजे ते खाण्यासाठी, कन्झ्युम करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. न्यूरोस्पोरा इज युजफुल इन ए जेनेटिक अँड बायोकेमिकल ॲसेस. यामधला न्यूरोस्पोरा ही जी फंगस आहे याचा उपयोग जेनेटिक म्हणजे जनुकीय घटकांमध्ये, इट इज युजफुल इन जेनेटिक अँड बायोकेमिकल म्हणजे जनुकीय घटकांमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन्स किंवा बायोकेमिकल रिॲक्शन करत असताना ह्याच्यामध्ये न्यूरोस्पोरा हे फंगस वापरलं जातं. आता आपण जे ॲस्कोमायसिटीजमध्ये पाहतोय तर याचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल आहेत अस्परजिलस. आपण समोर ॲस्कोमायसिटीजचे एक्झाम्पल पाहतोय, याच्यामध्ये अस्परजिलस, त्यानंतर पेनिसिलियम म्हणजे आपण पेनिसिलियम हे त्याचं उदाहरण आहे. शिवाय क्लॅव्हिसेप्स, न्यूरोस्पोरा आणि सॅक्रोमायसिस हे जे एक्झाम्पल आहेत. आता आपण समोर आपल्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतं की हे जे आहेत अस्परजिलस, आता इथं जे दिसतंय आपल्याला हे कोनिडिओफोर्स आहेत आणि हे कोनिडिओफोर्स म्हणजे इथं सॅक फंगी आपण म्हणतो की सॅकमध्ये हे स्पोर्स काय झाले असतात, वाढत असतात आणि म्हणून त्यांना कोनिडिओफोर्स असं पण आपण म्हणतो. हे झालं सेकंड पार्ट ॲस्कोमायसिटीज. आता थर्ड पार्ट आहे बेसिडिओमायसिटीज. बेसिडिओमायसिटीज हिअर इट इज. आता हा बेसिडिओमायसिटीज जे आहेत ते फॉर्मेशन ऑफ बेसिडिओमायसिटीज स्पोर्स बाय मिओसिस. मुलांनो, अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्याला समोर हे बेसिडिओमायसिटीज जे दिसत आहेत, इथं स्पोर्स फॉर्मेशन होतं आणि स्पोर फॉर्मेशन हे मिओसिसची प्रोसेसनं इथं हे पूर्ण होत असतं. आता याचं मोड ऑफ रिप्रोडक्शन जे आहे दे हॅव सोमॅटिक सेल आणि म्हणून ह्या सोमॅटिक सेल्स पण आहे त्याच्यामध्ये. सोमॅटिक सेल्स म्हणजेच अदर दॅन सेक्स सेल्स. सेक्स सेल्स सोडून बाकीचे जे सेल्स असतात ते सोमॅटिक सेल्स. आणि ह्या सोमॅटिक सेल्समध्ये हे फंगस सोमॅटिक सेल्समुळं असल्यामुळं याच्यामध्ये सोमॅटोगॅमी म्हणजे सोमॅटोगॅमी टाईपचं रिप्रोडक्शन पण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. आता याच्यासाठी आपल्या समोर बेसिडिओमायसिटीज हा थर्ड प्रकार जो आहे, याच्यातला थर्ड टाईप जो आहे फंगसचा, तर त्याच्या समोर आपल्या समोर हे जे एक्झाम्पल दिसतं हे एक्झाम्पल आहे मशरूमचं. म्हणजे आपण समोर स्क्रीनवरती पाहतोय हे मशरूम आहे. यालाच आपण काय म्हणतो, दे आर कॉमनली कॉल्ड. बेसिडिओमायसिटीजलाच आपण काय म्हणतो पहा, याचं दुसरं नाव आहे क्लब फंगी. याला आपण काय म्हणणार आहे, क्लब फंगी. क्लब म्हणजे इथं एकत्र हे टिश्यू काय झालेले असतात, गोळा झालेले असतात.
दे हॅव ब्रांचड, म्हणजे याला मात्र ब्रांचेस असतात, फांद्या फुटलेल्या असतात म्हणून त्याला ब्रांचड म्हणतो आपण. सेप्टेट म्हणजे विथ सेप्टा अँड हायपी, सेप्टेट हायपी म्हणजे त्याच्या हायपीला सेप्टा असतात आणि म्हणून त्याला सेप्टेट हायपी असं म्हणणार आहे. याचं एक्झाम्पल आहे अगारिकस, म्हणजे आपण समोर आकृतीमध्ये पाहतोय की अगारिकस म्हणजे मशरूम. आणि त्याचं सेकंड एक्झाम्पल आहे गॅनोडर्मा. गॅनोडर्मालाच आपण दुसरं नाव आहे ब्रॅकेट फंगी. गॅनोडर्मालाच आपण म्हणतो ब्रॅकेट फंगी. आणि तिसरं एक्झाम्पल आहे याचं ते म्हणजे युस्टिलॅगो. युस्टिलॅगोला स्मट्स म्हणतो आपण. आणि पक्सिनिया, पक्सिनिया म्हणजे रस्ट. आता हे जे एक्झाम्पल आहे त्यातल्या मोस्ट ऑफ दी क्लब फंगी जे आहेत, हे क्लब फंगी हे ब्रांचड असतात. हे बेसिडिओ, ह्यातले फॉर्मेशन ऑफ बेसिडिओ स्पोर्स, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याचं नाव बेसिडिओमायसिटीस का दिलं आहे, कारण ह्याच्यामध्ये बेसिडिओ स्पोर्स तयार होतात. आणि हे बेसिडिओ स्पोर्स जे तयार होतात ते मिओसिस या प्रोसेसनं तयार होतात. आणि मोस्टली हे 2N कंडिशननं हे बेसिडिओमायसिटीस तयार होतात आणि म्हणून याला आपण बेसिडिओमायसिटीस असं म्हणतो. याचं एक्झाम्पल आपण आत्ताच पाहिलेलं आहे ते म्हणजे मशरूम्स, म्हणजेच त्याला आपण अगॅरिकस असं देखील म्हणतो. आता त्यानंतर पुढचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे ड्यूटेरिओमायसिटीज. ड्यूटेरिओमायसिटीज म्हणजेच हे ड्यूटेरिओमायसिटीज जे आहेत याच्यामध्ये मोस्टली हे डिकम्पोजर्स असतात. म्हणजे डिकम्पोजर्स म्हणजे याच्यामध्ये ड्यूटेरिओमायसिटीज दीज आर called as a imperfect fungi which are known to reproduce only asexually. ॲक्च्युली आपण ह्या म्हणजे आपण ड्यूटेरिओमायसिटीज हा चौथा प्रकार जो आपण पाहतोय, ह्या ड्यूटेरिओमायसिटीजमध्ये मोस्टली हे सगळे इम्परफेक्ट फंगी असतात. इम्परफेक्ट म्हणजे हे पूर्णपणे बुरशी नाही आहे, म्हणजे याला पूर्णपणे बुरशी म्हणता येत नाही. विच आर नोन टू रिप्रोड्यूस, कारण हे जास्तीत जास्त याचं रिप्रोडक्शन हे असेक्शुअली असतं, अलैंगिक पद्धतीने याचं प्रजनन आहे आणि म्हणून आपण याला ड्यूटेरिओमायसिटीज म्हणतो. म्हणून आपण याला इम्परफेक्ट फंगी असं पण म्हणतो. याचं एक्झाम्पल आपल्या समोर आहे ते म्हणजे अल्टरनॅरिया. अल्टरनॅरिया किंवा कोलेटोट्रायकम हे त्याचं एक्झाम्पल आहे. आता आपण याचं जे काय आकृतीमध्ये पहा, ही बुरशी जी आहे अल्टरनॅरिया. आता अल्टरनॅरिया आपल्याला समोर दिसतं की हा अल्टरनॅरिया म्हणजे इथं आपण समोर पहा की इथं झाडाच्या पानांवरती लीफवरती पडलेलं हे फंगस आहे. म्हणजे हे फंगसचे स्पॉट्स आपल्याला दिसत आहेत. ह्या स्पॉट्समध्ये आपल्याला या पद्धतीचे हे फंगसचं वाढलेलं काय दिसतात, स्ट्रक्चर दिसत आहे. म्हणजे हे जे आहेत हे मोस्टली इम्परफेक्ट फंगी आहे आणि हे डिकम्पोजर्स आहेत. आणि डिकम्पोजर्स असल्यामुळं हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता हे झाडाचं जे लिव्हिंग जे लीफ आहे त्याला ते काय करतं, कुजवतं आणि त्यामुळं हे डिकम्पोजर्स म्हणून आपण याला ओळखतो. अल्टरनारिया हे त्याचं एक्झाम्पल आहे. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण किंगडम ॲनिमालिया जो आहे तो किंगडम ॲनिमालिया याच्यासाठी याच्यामध्ये आपल्याला पुन्हा डू यू नो मध्ये लायकेन्स जे आहेत त्या लायकेन्सचं पुन्हा आपल्याला डिटेलमध्ये याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये लायकेन्स इज अ कोएक्झिस्टन्स ऑफ अल्गी अँड फंगी फॉर म्युच्युअल बेनिफिट. आता विद्यार्थी मित्रांनो, लायकेन्स जे असतात, लायकेन्स हे अल्गी आणि फंगस, म्हणजे अल्गी म्हणजे शेवाळ आणि फंगस म्हणजे बुरशी, या दोघांनाही म्युच्युअल बेनिफिट मिळावा. म्युच्युअल म्हणजे दोघांनाही समान बेनिफिट, फायदा मिळावा म्हणून ते एकत्रित वाढत असतात. त्यांना आपण लायकेन्स म्हणतो. म्हणजे जिथं जे लायकेन्स हे असे घटक आहेत की ज्याच्यामध्ये बुरशीचे पण गुणधर्म दिसतात, म्हणजे फंगसचे पण गुणधर्म दिसतात आणि अल्गीचे पण दिसतात. आता त्यामध्ये अल्गल मेंबर जो आहे तो फायकोबायोंट आहे. फायकोबायोंट ॲज इट इज कॉल्ड मोस्टली बिलॉंग टू द सायनोबॅक्टेरिया. म्हणजे याच्यामध्ये अल्गल मेंबर आहे तो म्हणजे फायकोबायोंट आणि म्हणून त्याच्यामध्ये मोस्टली सायनोबॅक्टेरिया किंवा ब्ल्यू ग्रीन अल्गी सारखे त्याच्यामध्ये अल्गल मेंबर पण दिसतात. और ग्रीन अल्गी, कारण त्याच्यामध्ये काही ठिकाणी ग्रीन अल्गी पण दिसून येते. आणि फंगल मेंबर जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे मायकोबायोंट आहे. म्हणजे
ह्याच्यामध्ये फंगल मेंबर जो आहे तो मायकोबायोम आणि अल्गल मेंबर आहे तो म्हणजे सायनोबॅक्टेरिया किंवा त्याला फायकोबायंट असं म्हणतो. दे आर एक्सलंट एक्झाम्पल ऑफ, म्हणजे त्याचं एक्सलंट अतिशय चांगलं एक्झाम्पल जे आहे ते म्हणजे सिम्बायोसिस, म्हणजे याच्यामध्ये सिम्बायोसिस असोसिएशन आहे. द अल्गल कंपोनंट ऑफ लायकेन्स प्रोव्हाइड, आता यातला अल्गल कंपोनंट जो आहे त्याच्यामुळं फूड मटेरियल, अल्ग म्हणजे शेवाळातले घटक असल्यामुळे ह्याच्यामध्ये अन्न ह्याला सहज मिळू शकतं. इट प्रोव्हाइड्स फूड टू फंगल पार्ट, त्याच्यामुळं फंगल पार्टला अन्न मिळतं. वाईल फंगस प्रोव्हाइड्स, आणि फंगस याच्यामध्ये बुरशी पण असल्यामुळं त्याला अल्गाला शेल्टर म्हणजे वसतिस्थान म्हणजे निवासस्थान मिळतं. अँड ऑल्सो ॲब्सॉर्ब्ड वॉटर अँड मिनरल्स टू अल्गा, आणि शिवाय फंगस पार्ट जो आहे तो अँड ऑल्सो ॲब्सॉर्ब्ड, हातला जो फंगस आहे तो त्यातलं पाणी आणि मिनरलचं ॲब्सॉर्प्शन करून ते अल्गीला पोचवू शकतं. मग ह्यामुळं ह्या दोघांचाही फायदा आहे, म्युच्युअल बेनिफिट आहे. द असोसिएशन इज इंटेन्स, त्या दोघांचंही एकमेकांमध्ये असोसिएशन असल्यामुळं या असोसिएशन हे इंटेन्स अँड इट इज डिफिकल्ट टू आयडेंटिफाय देम ॲज सेपरेट लिव्हिंग बीइंग्स, आणि त्यामुळे त्यांना दोघांनाही वेगळं करणं हे खूप कठीण आहे आणि म्हणून यांचं असोसिएशन हे दोघांनाही फायदेशीर ठरत असतं. थ्रू दो फाउंड इन एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट्स लाईक स्नो क्लॅड पोल्स, आता ॲक्च्युली हे जास्त तीव्रतेच्या वातावरणामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे कुठे, लाईक स्नो क्लॅड पोल्स म्हणजे जिथं ध्रुवाच्या ठिकाणी जिथं हिमनग आहेत त्या ठिकाणी आपल्याला हे दिसून येतात. लायकेन्स आर सेन्सिटिव्ह टू पोल्युशन, लायकेन्स हे प्रदूषणाविषयी खूप सेन्सिटिव्ह असतात म्हणजे अतिशय पण संवेदनशील असतात. दे आर नॉट फाउंड इन पोल्युटेड रिजन, कारण लायकेन्स हे प्रदूषणामध्ये कुठंच वाढत नाहीत. अँड हेच आर कन्सिडर्ड ॲज अ पोल्युशन इंडिकेटर्स, आणि म्हणून ॲक्च्युली ते आपल्याला पोल्युशन इंडिकेटर्स दाखवतात. म्हणजे जे प्रदूषणाच्या ठिकाणी लायकेन्स वाढू शकत नाहीत, म्हणजे जिथं लायकेन्स वाढतात तिथं प्रदूषण नाही आहे हे इंडिकेशन होतं. लायकेन्स ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन सॉईल फॉर्मेशन, लायकेन्समुळं आपल्याला माती तयार करण्यासाठी सॉईल फॉर्मेशनमध्ये याचा इम्पॉर्टंट रोल आहे. बाय युझिंग स्पेसिफिक ॲसिड प्रोडक्शन, कारण याच्यामुळं स्पेसिफिक ॲसिड तयार होतात की ज्या ॲसिडचा उपयोग काय होतो, ॲसिडचा उपयोग करून काही वेळेला दगड फुटतात आणि दगड फुटून त्याचं ब्रेकिंग करण्यासाठी लायकेन्स हे उपयोगी पडतात आणि म्हणून लायकेन्सचा खूप उपयोग आहे. लायकेन्स हे फूड म्हणून पण वापर केला जातो. लायकेन्सचा वापर हे सगळ्या एक प्रकारचे मसाल्याच्या पदार्थांमध्ये केला जातो आणि लायकेन्सचा उपयोग हा मेडिसिनमध्ये पण केला जातो आणि लायकेनचा उपयोग हा सॉईल फॉर्मेशनमध्ये सुद्धा होत असतो. आता यानंतर पुढचा जो घटक आहे त्यामध्ये व्हायरसचा पॉईंट आहे आणि किंगडम ॲनिमालिया जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण येथे थांबूया. थँक्यू.